आणि त्याचबरोबर आपल्या इथं आज एक छोटा समारंभ या प्रजापिता सेंटरमध्ये मांजर्डे या ठिकाणी आयोजित केला आणि हा समारंभ आयोजित करत असताना सुरुवातीला हायस्कूलमध्ये कार्यक्रम घेतला आम्ही आणि त्यानंतर बहिणीजींनी सांगितले की सर 10-15 मिनिटं तुम्हाला यायला लागतं आणि आमच्या शाखेतल्या असणाऱ्या आमच्या या भगिनी शिक्षिका देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। बहिणजींच्या हस्ते सकाळी हायस्कूलमध्ये एक चांगला कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आम्ही इथं आलो, त्या केंद्राची पाहणी केली आणि पाहणी करत असताना ती इमारत सगळी बघितली, त्याच्यानंतर इथलं सगळं वातावरण बघितलं आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झाला। एक भावनिक हा समारंभ मी आहे आणि आम्ही सुद्धा एक चांगल्या ठिकाणी येऊन हे सगळं जो चार्ट आहे मॅडमनी बहिणजींनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला समजवलं। आम्ही अज्ञान होतो काही गोष्टींमध्ये, त्या गोष्टीच्या काही अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न मॅडमच्या हस्ते झाला, बहिणजींनी वाहून घेतलेलं। भविष्यामध्ये मॅडम मी सुद्धा विचार करतो, रिटायरमेंट माझी पण जवळ आलेली, कदाचित नाही म्हटलं तरी माझ्यात सुद्धा मतपरिवर्तन होईल। मी सुद्धा मलाही वाटते की रिटायरमेंट झाल्यानंतर चांगल्या पद्धतीची शेती करावी, उत्पन्न मिळावं, पैसा अडका साठवावा, पण अशा काही गोष्टी ऐकल्या की मनावरती थोडा परिणाम होतो चांगल्या पद्धतीचा आणि हे सगळं मोह जाळ आहे असं मी समजतो आणि याच्यातून सुद्धा आपण मुक्त होण्यासाठी आणि भविष्यातल्या पुढच्या पिढीसाठी चांगल्या पद्धतीनं आपण सुद्धा काहीतरी योगदान द्यावं असा एक मनोकामना माझ्या मनात लागलेली आहे। निश्चितच त्याचा उपयोग भविष्यामध्ये मला होईल आणि समाजाला सोदा होण्यासाठी मी प्रयत्न करेन। आम्हाला इथं बोलवलं, चांगल्या पद्धतीने मान सन्मान दिला, प्रतिमा पूजनाचा सुद्धा समारंभ आमच्या हस्ते झाला, इतकंच काय आणि हा वेश बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटते की आपण सुद्धा कुठेतरी मागे गेलेलो नाही आणि राजासारखं सगळं वाटतंय आणि आम्ही सुद्धा काही कमी नाही असं एक मनात नाही म्हटलं तरी आलेलं आहे, एक ऊर्जा निर्माण झालेली आहे, त्या ऊर्जेचा निश्चितच फायदा होईल। बहिणजींचं मी मनापासून आणि आपणा सर्वांचं आपण सुद्धा या ठिकाणी या छोटेखानी समारंभासाठी आपला बहुमूल्य वेळ वाया न घालवता तिकडचंही काम उरकून पुन्हा इथं आला ते विशेष आहे, कारण लेडीज म्हटलं की लेडीजला बऱ्याचशाच गोष्टींना सामोरं जाऊन पुन्हा त्यातनं वेळ काढायचा एवढं सोपं नाही। आम्ही जेंट्स मंडळी कसंही लगेच सगळं सोपवून टाकून पळू शकतो, पण तुमचा रोल सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही घरचं काम करून पुन्हा इथंपर्यंत येऊन एवढा वेळ दिला, याबद्दल उपस्थित झालात याबद्दल मी सर्वांचा अगदी या छोट्या बाळापासून ते उपस्थित असणाऱ्या सर्वांचं बहिणजींपर्यंत सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो।